छत्रपती शिवाजी महाराज भाषण. जाणता शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला. जाणता शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला. इतिहासाच्या पानांवर नाव आपले कोरून गेला. इतिहासाच्या पानांवर नाव आपले कोरून गेला. आज मी अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात तलवार घेऊन शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. मित्र हो, 3.5 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात भूमीला एक कर्तृत्ववान वीर पुरुष मिळाला, ज्याने आपल्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने व जिद्दीने होत्याचं नव्हतं व नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या भूमीवर झेंडा फडकवला. त्याचवेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. अनेक स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कुणी कैवारी नव्हता. मुघलांच्या कैदेत अनेक मराठा सरदार खितपत पडले होते. त्यावेळी महाराष्ट्र भूमीला पाहिजे होता असा एक झंकार, झगमगता, पेटता अंत. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर हिरा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांनी मराठी मातीत झेंडा रोवला. जेव्हापासून शिवबांचा जन्म झाला तेव्हा कित्येक वर्षांपासून जणू अंधारात चाच पाडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाची किरणे पसरू लागली. वयाच्या 16व्या वर्षापासून शिवरायांनी आपल्या हाती स्वराज्याची सूत्रे घेतली व स्वराज्याची समृद्धी सुरू झाली. अत्यंत कमी वयात त्यांनी साहसी धाडस केले. त्यासाठी त्यांनी पुणे, मावळ व आसपासच्या प्रांतात जाऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली. शिवरायांआधीही बरेच असे राजे आले. शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले. पण सर्वात आदर्श राजे शिवरायांना म्हणतात, कारण की त्यांचे स्वराज्याबद्दल प्रेम, निष्ठा, पराक्रम व त्यांचे निष्कलंक चारित्र्य. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर प्रेम करणारे व परस्त्रीला आई मानणारे फक्त शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत रात्रभर झटत असत. जगणारे ते मावळे होते. जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबालाही विसरून मायेने रयतेची
काळजी घेणारे फक्त माझे शिवबा होते, फक्त माझे शिवबा होते. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवतो. जय जिजाऊ, जय शिवराय.